सिल्लोड इथं 555 जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या विवाह सोहळ्यात खास करून माजी मंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलीचा विवाह संपन्न होणार आहे। मुस्लिम शेतकऱ्यांच्या मुलामुलींचं लग्न आर्थिक अडचणींमुळे लांबतं किंवा होत नाहीत अशा गरजूंसाठी अब्दुल सत्तार यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी आयोजित केले जातात आणि या लग्न सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, खरं तर हा सोहळा एक वेगळ्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण 555 जोडप्यांचा विवाह तर होतोच आहे, पण त्याचबरोबर एका आमदाराच्या मुलीचा सुद्धा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात होतोय। निश्चितच हा महत्त्वाचा सोहळा यासाठी आहे की माजी मंत्र्याच्या मुलीचं लग्न यामध्ये होते आणि महत्त्वाचं आणखी असं आहे की त्यांच्या एका मुलाचं लग्न 2 वर्ष आधी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यातच केलेलं आहे। माझ्या सोबत आहेत माजी मंत्री अब्दुल सत्तार सर। मुला-मुलींचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करण्याची काय मानते? नाही, खरं म्हणजे दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या आणि अशा या संकटाच्या काळामध्ये गेल्या 14 वर्षापासून आम्ही सातत्याने सामूहिक विवाह करतो। त्या सामूहिक विवाहामध्ये साध्या पद्धतीने करणं आणि विशेषतः खासदार, आमदार किंवा मंत्री असले यांच्या मुलांच्या लग्न सामूहिक विवाह झाला सामान्य माणसासोबत, सामान्य मुलं मुलींच्या लग्नासोबत, तर त्याचा परिणाम हा समाजामध्ये एक संदेश जावा हीच त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे। माझ्या मुलींना किंवा माझ्या मुलाला मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या सर्व सामाजिक दृष्टी समोर ठेवून, हे संकट समोर ठेवून, दुष्काळी परिस्थिती ठेवून त्यांनी होकार दिला। सर, आता या लग्नासाठी किती लोक आहेत आणि काय काय तुम्ही दान करणार? नाही, खरं म्हणजे जितके संसारला लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तू आहेत, भांडे असतील, पलंग असेल, बिस्तर असेल, कपाट असेल किंवा एक मुलीला 20-20 ड्रेस असेल, मुलाला ड्रेस असेल, हे सर्व सामान्य जितका त्याला आपल्या परिवारासाठी चालवण्यासाठी लागतं ते सर्व आम्ही गेल्या 14 वर्षापासून सर्वांना देतो। मुला-मुलींनी विरोध नाही केला की आम्हाला सामान्याने चांगलं लग्न करायचं? नाही, माझ्या मुला-मुलीला मी पहिलेच आपल्या माध्यमातून परत त्यांना आभार मानतो, त्यांचा आणि धन्यवाद देतो की त्यांनी होकार दिल्यानंतरच मुस्लिम समाजामध्ये लग्न ज्या वेळेस होतं तो मुलीच्या परवानगीशिवाय लग्न होत नाही। तोपर्यंत ती परवानगी देत नाही तोपर्यंत लग्न होत नाही। म्हणून त्यांच्या परवानगीने, त्यांच्या सौखुशीने आणि त्यांच्या मर्जीने माझा मुलगा गेल्या 2 वर्षा अगोदर त्याचंही लग्न झालं। आता त्याला ईश्वर अल्लाह भगवानी नगराध्यक्ष करून टाकलं। त्यांचे आभार तुम्ही मानलेले आहेत।